संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असताना सक्तीची कर्जवसुली सुरू असल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याची धाराशिवच्या संचितपूर गावातील शेतकऱ्यांनी मागणी केली। महत्त्वाची बातमी आपण बघतोय। शेतकरी संकटात असताना बँकांकडून मात्र कर्ज वसुलीसाठी तगादा पाहायला मिळतोय। संजितपूर गावातील शेतकऱ्यांना बँकांनी नोटिसा बजावल्यात। संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असताना सक्तीची कर्ज वसुली सुरू असल्यानं शेतकरी पुरता संकटात सापडलाय। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याची धाराशिवच्या संजितपूर गावातील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी आधी संकटात सापडलेला असताना शेतकरी हवालदिल झालेला असताना दुसरीकडून मात्र बँकांकडून कर्ज वसुलीसाठी तगादा सुरू आहे। संजितपूर गावातील शेतकऱ्यांना बँकांनी नोटिसा बजावल्यात। संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असताना सक्तीची कर्ज वसुली सुरू असल्यानं शेतकरी पुरता संकटात सापडलाय। एवढंच नाही तर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याची धाराशिवच्या संजितपूर गावातील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। हे भारतीय स्टेट बँकेनं आम्हाला प्रेमपत्र पाठवलेलं आहे की कर्ज भरा म्हणून। आता सोयाबीनचं तर पीक 100% गेलेलं आहे। शेतकरी एकतर मराठ्या अवस्थेमध्ये आहे आणि ह्याच्यात बँकेच्या अशा नोटीस आहेत, त्या गावात सगळ्यांना नोटीस आलेल्या आहेत किंवा पीक कर्ज भरा म्हणून। भाजप सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी 7/12 कोरा करू असं आश्वासन दिलेलं आहे। आणखीन शेतकऱ्याचा 7/12 कोरा झालेला नाही। आता शेतकरी जर अशा परिस्थितीमध्ये असताना जर बँकेचा तगाट आहे किंवा पैसे भरा म्हणून, कुठून पैसे भरायचे शेतकऱ्यांनी? भरायसारखी परिस्थिती नाही। हे नोटीस आलं त्या लोक चिंतेत आहे, ते भरायचं कशाना? हे ओला दुष्काळ जाहीर करावं लागतंय, कर्जमाफी करावं लागते। हे जनतेवर संकट आहे मोठं। या संकटाला काहीतरी शासनानं पर्याय काढला पाहिजे। कर्ज वसुलीसाठी आणि त्या खात्याला होल्ड बी टाकलं 4 आठवणे, कुणी यायचं 10-5 रुपये ते बी बंद करून टाकली। निवडणुकीच्या आधी अर्डेलीन आम्ही सगळं उग माफच करू, 7/12 कोरा करू। आता कुठे जाऊन बसलेत आता काय माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।